एकदा कधीतरी वसंतराव पाटील यांच्या आग्रहाने या भागात माझी एक भेट झाली होती आणि माझ्या या सगळ्या भेटीमध्ये दुष्काळी भाग आणि पाण्याचा प्रश्न या संबंधी आमच्या भेटीमध्ये अतिशय आग्रहाने तुझी भूमिका या ठिकाणी मांडली असेल तर वसंतराव काका यांची आठवणी मला करायची लागते. कर्नाटक राज्य शेजारचं राज्य आम्हा सगळ्यांची साथी आहेत. अनेक लोक आम्हा लोकांची इच्छा होते. मला आठवत आहे की माझ्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना 1958 आणि त्या कालखंडामध्ये रामकृष्ण हेगडे देवराज अडसूळ हे आम्हा लोकांचे मैत्रीचे धागे होते. देवराज अडसूळ हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची समजून राहणारे एक वेगळे नेते होते. रामकृष्ण हेगडे किती संकट आली त्याच्या संकटावर मात करत आपलं राज्य पुढे कसं नेता येईल याचा अखंड प्रयत्न हा त्यांच्याकडून त्या कालखंडामध्ये होत असे. आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये लोक आमचे अतिशय ज्येष्ठ नेते की ज्यांनी कार्यकर्ते उभे केले, कार्यकर्त्यांना शक्ती दिली. राजकारणात संघर्ष असेल तर माणसं जोडलं त्या माणसाला त्याच्या गुणाची ओळख करणं आणि गुण जाणून घेऊन त्याला प्रोत्साहित करणं हे काम आयुष्यभर महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केलं. आणि त्याच्यामध्ये वसंतराव पाटील राजाराम पाटील यांच्या नावाचा हा उल्लेख करायचा. सुरुवातीच्या काळामध्ये लाखोंनी देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या समयेत प्रचंड पदयात्रा करते, तरुणांना एकत्र केलं आणि लोकांचं दुःख हे मांडण्याचं काम केलं. आणि तशाच कामामध्ये सरकारचा आधार घेऊन वसंतदादांनी काही संस्था उभे करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने केला. आणि हे दोन नेते या दोन नेत्यातल्या राजाराम बापू या व्यक्तिमत्वाचं आणि वसंतराव काका यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध हे मी स्वतः पाहिले. बापूंनी लोकांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी संघर्ष केला. पण कार्यकर्त्यांना शक्ती देणं, प्रतिष्ठा बनवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम बापूंनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. आणि त्याच्यामध्ये जे कर्तृत्व
कार्यकर्त्यांची मालिका ही जी समाजात उभी केली त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वसंतराव काका यांची आठवण ही निश्चित करावी लागली आणि म्हणून लोकांच्या सवलत होत त्यांच्या सुखदुःखाची काळजी घेणं हे काम या नेतृत्वाने अखंड केलं. मी कधी कधी या भागात यायचो पण आणखी एक काम असतं. या देशातील द्राक्ष उत्पादक त्याची एक संरचना आम्ही लोकांनी बांधली आणि त्या संरचनेसाठी राज्याचे अनेक जिल्ह्यातून उत्तम शेतकरी येत असत आणि त्या उत्तम शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जर तालुका संखवार याचा उल्लेख करावा लागेल. तर इथं प्रतिकूल स्थिती असली तरी त्याचा विवाद करून उत्तम प्रकारची फळबागाची शेती ही करण्याच्याबद्दलचं काम या भागातल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी केलं आणि अशा कामाला वसंतराव काका यांचं प्रोत्साहन होतं. मला आनंद आहे की त्यांची पुढची पिढी सुभाषचंद्र आणि त्याचे सहकारी आज वर्षाचा हा किस्सा गिरवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या वर्गाने ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची सेवा केली त्याच पद्धतीनं या भागातल्या काळ्या आईचे इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची जवळीक ठेवून त्यांना प्रोत्साहित करणं हे काम सुभाषचंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी करतात. तुमची माझी जबाबदारी आहे की आपण या नव्या पिढीला पूर्ण मदत करू, प्रोत्साहन देऊ आणि त्यांच्या मार्फत वर्गाचं अपूर्ण राहिलेलं जे काही काम असेल त्याची पूर्तता आपण करून घेऊ. हीच खऱ्या अर्थानं वसंतरावांना श्रद्धांजली होईल की या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.